ठाकरे साहेबांनी आपल्या या विदर्भाचं या वराडाचं वर्णन एका गीतामध्ये केलेलं आहे. ठाकरे साहेब काय म्हणतात जरा लक्षपूर्वक ऐका आणि नंतर आपण लग्नच विवाह सोहळ्यात पार पाडायचा, कारण आपल्याला भरपूर वेळ द्यायचा आहे ना, नाच गाणं आनंद घ्यायचा आहे ना. म्हणून या विदर्भाचं वराडाचं वर्णन साहेब काय म्हणतात जरा लक्षपूर्वक ऐका. माया वराडा मंदी हो, माया वराडा मंदी हो, काळ्या मातीत पिकते मोठी भाऊ माया वराडा मंदी, काळ्या मातीत पिकते मोठी भाऊ माया वराडा मंदी. नको नको वाढू वाढू नको हो, माया वराडा मंदी हो, काळ्या मातीत पिकते मोठी भाऊ माया वराडा मंदी, काळ्या मातीत पिकते मोठी भाऊ माया वराडा मंदी. हो ताळी ताळी. बरं का, आपला हा विदर्भ हे वराड कशा पद्धतीचा आहे याचं वर्णन ठाकरे साहेबांनी फार सुंदर केलेलं आहे. बरं का, या वराडामध्ये कितीतरी प्रकारचे साधू जन्माला आले बरं का, आणि त्या साधू संतांचं वाङ्मय, त्यांचा सहवास, त्यांची सेवा करण्याचं भाग्य आपल्याला प्राप्त झालं. म्हणून आपण स्वतःला भाग्यवान समजलं पाहिजे, श्रेष्ठ समजलं पाहिजे की या विदर्भामध्ये या वराडामध्ये आपल्याला माणसाचा जन्म प्राप्त झाला. काय म्हणतात साहेब, कोणते कोणते साधू जन्माला आले जरा लक्षपूर्वक ऐका. स्वर्गावानी वराड माया रत्नांची खान, स्वर्गवाणी वराड माया रत्नांची खान, स्वर्गावानी वराड माया रत्नांची खान, स्वर्गवाणी वराड माया रत्नांची खान, गाडगे बाबा तुकडोजीला देवाचा मान माया वराडा मंदी, माया वराडा मंदी हो, माया वराडा मंदी, माया वराडा मंदी हो, काळ्या मातीत पिकते मोती माया वराडा मंदी, काळ्या मातीत पिकते मोती माया वराडा मंदी. बरं का, जरा लक्षपूर्वक ऐका, सगळ्यांनी जरा लक्षपूर्वक ऐका. आपण ज्या परिसरामध्ये राहतो, ज्या वराडामध्ये राहतो, ते वराड कशा पद्धतीचं आहे बरं का. राष्ट्रसंतांसारखा, गाडगे महाराजांसारखा महात्मा याच वराडामध्ये जन्माला आला बरं का. त्यांचा सहवास, त्यांची सेवा करण्याचं भाग्य आपल्याला प्राप्त झालं. राष्ट्रसंतांची ग्रामगीता आपल्याला प्राप्त झाली. समजून घेतलं पाहिजे, श्रेष्ठ समजलं पाहिजे बरं का स्वतःला, नाही का. मग काय स्वर्गापेक्षा कमी आहे आपलं वराड, म्हणून स्वर्गाची इच्छा करायचं काय कारण. आपला हा विदर्भ स्वर्ग आहे ना, ही झाली साधू संतांची कथा. पण या वराडातले संसारिक लोक, या वराडातले प्रापंचिक लोक कशा पद्धतीने राहतात याचंही वर्णन साहेबांनी फार सुंदर केलेलं आहे. काय म्हणतात साहेब ऐका. आंबाबाई आंबा तोतापुरी आंबा, अंबाबाई आंबा तोतापुरी आंबा, आंबाबाई आंबा तोतापुरी आंबा, अंबाबाई आंबा तोतापुरी आंबा, सुनाईच्या नावानं सासवाईच्या बोंबा माया वराडा मंदी, माया वराडा मंदी हो,
बरं का तुम्ही ऐकत आहात ना, झोपले नाही ना? ऐका बरं का, ऐका. आपल्याला आता विवाह सोहळा पार पाडायचा आहे ना, म्हणून झोपू नका बरं का. जन्माच्या दिवशी आपल्याला झोपा झाल्या होत्या म्हणून कुणी नाचलं नाही इथं, म्हणून झोप थोडीशी बाजूला सरायची आहे बरं का. फ्रेश राहा, एकदम फ्रेश. काय सांगत होतो, कसं आहे आपलं वराड, कसं आहे, कसे राहतात बरं का या वराडातले संसारिक प्रापंचिक लोक गुना गोविंदान. असेल भांडत, सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत भांडणच भांडणं आहे, पण जेवढे भांडणं करतात तेवढं प्रेमही करतात बरं का, तेवढंच प्रेम आहे. कसं आहे, कसे राहतात, कसे गुना गोविंदाने नांदतात. फार सुंदर वर्णन केलं बरं का साहेबांनी, ऐका. डोल बाई डोल खोबऱ्याचा डोल, डोल बाई डोल खोबऱ्याचा डोल, डोल बाई डोल खोबऱ्याचा डोल, डोल बाई डोल खोबऱ्याचा डोल. आजकालच्या सुना पिटे सासवाईचा ढोल माया वराडा मंदी, माया वराडामध्ये, माया वराडामध्ये, काळ्या मातीत पिकते मोती बाई माझ्या वराडामध्ये, काळ्या मातीत पिकते मोती बाई माझ्या वराडामध्ये. जय हो. बरं का, ही आहे आपल्या वराडातल्या प्रापंचिक लोकांची कथा. असे राहतात बरं का आपल्या या विदर्भातले लोक गुना गोविंदा. पण एका गोष्टीचा मात्र सगळ्यांना विसर पडलेला आहे. आपली जी संस्कृती आहे, आपल्या साधू संतांची जी शिकवण आहे ते मात्र विसरून गेले. टीव्हीवरच्या सिनेमा सिरियल पाहून पाहून सगळं वाटोळ करून टाकलं बरं का आपण आपल्या जीवनात. आपल्या ऋषी मुनींची शिकवण, आपल्या साधू संतांची काय शिकवण होती याच्याकडे कोणाचंच लक्ष नाही. वाटोळ करून टाकलं आणि त्याचा परिणामही भोगणं चालू. किती बिकट परिस्थिती निर्माण झाली. एक प्रमाण आहे महाराजांचं बरं का. ज्यावेळेस यशोदाई आपल्या कृष्णासाठी त्या मडक्यातून लोण्याचा गोळा बाहेर काढायची ना, त्यावेळेस तिनं त्या मडक्यात हात घालण्यासाठी उजव्या हाताची बाई मागे सारली म्हणतात, असं महाराजांचं एक प्रमाण आहे. यशोदा आईनं ते लोण्याचा गोळा बाहेर काढण्यासाठी मडक्यात हात घातला, तर अशी उजव्या हाताची बाई मागे सारली होती तिनं. याच्यावरून आपल्या लक्षात आलं पाहिजे यशोदा आईचं ब्लाऊज एवढं होतं बरं का. यशोदा आईचं ब्लाऊज एवढं होतं. काळ बदलला आणि ब्लाऊज थोडं वर आलं बरं का. आणखी काळ बदलला, आणखी थोडं वर गेलं. आणखी काळ बदलला, आणखी वर गेलं. आणखी काळ बदलला, आणखी वर गेलं. काळ बदलत चालला आणि ते माग 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 चाललं बरं का. ते कुठं जाणार आहे ते काय आपल्याला माहिती नाही. लोक म्हणतात काळानुसार बदललं पाहिजे, पण एवढंही बदलू नका की त्याचा परिणाम वाईट होईल, आपल्यावर रडायची वेळ येईल. एवढंही बदलू नका. बदललं पाहिजे, पण कुठं बदल झाला पाहिजे हेही फार महत्त्वाचं. म्हणून साधू संतांची शिकवण लक्षात घ्या. आपल्या ऋषी मुनींनी आपल्याला काय शिकवण दिली, काय संस्कार दिले याचं भान असलं पाहिजे. टीव्हीवरच्या सिनेमा सिरियल पाहून पाहून वाटोळं करून टाकलं बरं का जीवनाचं, आणि त्याचा परिणाम काय झाला साहेबांनी शेवटच्या चरणामध्ये फार सुंदर वर्णन केलं. काय सांगू भाऊ आता समज गेलं वाया, काय सांगू भाऊ आता समज गेलं वाया, काय सांगू भाऊ आता समज गेलं वाया, काय सांगू भाऊ आता समज गेलं वाया. ईद भर पोटी म्हणते मैंने प्यार किया माया वराडा मंदी, माया वराडामध्ये, हो माया वराडामध्ये, माया वराडामध्ये, काळ्या मातीत पिकते मोती बाई माझ्या वराडामध्ये, काळ्या मातीत पिकते मोती बाई माझ्या वराडामध्ये, काळ्या मातीत पिकते मोती बाई माझ्या वराडामध्ये.
माय माझ्या वराडामध्ये